आज आपण मार्केटसारखी शेवभाजी बनवणार आहोत। आता तुमची जर भाजी करतेवेळेस शेव टाकल्यावेळेस नरम पडत असेल तर ते कशामुळे पडते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमी साहित्यामध्ये पण छान अशी भाजी तयार होते। तर मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आज आपण झणझणीत शेवभाजी बघणार आहोत कशी बनवायची ते। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे। 3 टोमॅटो घेतले, एक मोठ्या साईजचा आहे तर 2 छोट्या साईजचे आहेत। इथे एक कांदा घेतलेला आहे, हे पण मीडियम साईजचा आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही। आणि इथं 15 ते 16 इथं लसणाच्या कळ्या घेतल्या मी। हे टरबूज मगज घेतलेलं आहे आणि हे खोबरं खिसून घेतलेलं आहे। आता शेवभाजी बनवायची म्हणजे आपल्याला इथं शेव लागणार आहे। तर हे शेव मी घरीच बनवली, ही मसाला शेव आहे, मस्त अशी ठिसूळ झालेली आहे। तर तुम्ही इथं मार्केटची पण शेव वापरू शकता, तर मी इथं घरी बनवून घेतलेली आहे। तर मी हे कांदा व टोमॅटो कापून घेते। आपल्याला इथं हे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये पण भाजी मस्त होते। आता टरबूज मगज हे ऑप्शनल आहे, तुम्ही त्याऐवजी इथं डाळू पण टाकू शकता किंवा मग थोडे काजू पण वापरू शकता। आपण मसाला तयार करणार आहोत शेवभाजीसाठी। तर इथं मी तेल टाकून घेते एका पॅनमध्ये, अगदी थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जे कांदा आहे ते टाकणार आहोत। आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला असं परतून घेऊया। आता तुम्ही इथं कांदा याच्यापेक्षा बारीक पण करू शकता, पण मी आता इथं थोडा मोठाच ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी लसूण पण टाकून घेतला। आता इथं टोमॅटो पण टाकून घेऊया आणि याला पण परतून घेणार आहोत। आता जे आपण खोबरं घेतलं होतं ते पण इथं टाकून घेऊया आणि याला पण हलकंसं भाजून घेऊया। सोबतच जास्त आपल्याला इथे शिजवून घ्यायचं नाही, फक्त आपले जे टोमॅटो आहेत त्याचे थोडे नरम झाले पाहिजे बस। आता इथं मी गॅस बंद करते आणि मसाला थंड करून घेते। आता आपण इथं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। थंड झालेलं आहे आणि आपल्याला हे थंड झाल्याच्या नंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जे टरबूज मगज घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया। अगदी हलक्या अशा वाफा निघत आहेत, पण आपण हे वाफ जाऊ देणार आहोत। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं होतं, त्याला बारीक फिरवून घेतलं। आता हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं जर बारीक होत नसेल तर थोडं याच्यामध्ये तुम्ही पाणी पण घालून बारीक करू शकता, पण आपल्याला इथं बारीकच पेस्ट करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। तर आता जर याच्यामध्ये कांदा व टोमॅटो असेच राहिले तर मग ते आपल्याला दाताखाली खायला येतात, म्हणून आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे। आता इथं याच पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। आता इथं शेवभाजी म्हटलं की तेल जरा जास्त येतं, म्हणून आपल्याला इथं तेल बऱ्यापैकी लागणार आहे। तर थोडं तेल घालून घेतलं मी याच्यामध्ये। आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर मी आता इथं छोट्या चम्मचनं 1 चम्मच राई टाकून घेते। आता आपली राई तडतडली तर आपण याच्यामध्ये लगेचच बघा जिरं टाकून घेतलेलं आहे। त्याच चम्मचनं मी अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे। आपलं जिरं आणि राई झालेली आहे। आता आपण जे ग्रेव्ही केली होती ते टाकून घेऊया आणि याला असं परतून घ्यायचं आहे। आपल्याला मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। शिल्लक जर राहिली तर तुम्ही हे 2 ते 3 दिवस वापरू पण शकता फ्रीजमध्ये ठेवून। जेवढी हवी तेवढी याच्यामध्ये घालून घ्यायची, जर शिल्लक राहिली तर ठेवून द्यायची। आता याला आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिट। आता इथं गॅस मी मोठाच ठेवलेला आहे, आपल्याला हे मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथं ग्रेव्ही अशी शिजवून घ्यायची आहे, तर मी इथं गॅस लहान केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये दुसरे मसाले टाकून घेऊया। आता इथं 1 चम्मच मी धना पावडर घातलेला आहे, 1 चम्मच मी याच्यामध्ये जिरा पावडर घातलेला आहे। आता लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार आपल्याला इथं टाकायचं आहे, पण मी इथं 1 चम्मच टाकलेला आहे। आता इथं आपल्याला अर्धा चम्मच हळद घालून घ्यायची आहे आणि याला परतून घेणार आहोत। मस्त याला असं परतून घेऊया। आता माझ्याकडे इथं शेवभाजी मसाला आहे, तर मी इथे शेवभाजी मसाला घालून घेते। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपल्या घरगुती पण मसाले याच्यामध्ये घालू शकता, जसा काळा मसाला किंवा मग गरम मसाला याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। पण इथं मी शेवभाजी मसाला वापरलेला आहे आणि याला परतून घेऊया। एकदा करून बघा, कशी खायला अगदी मार्केटसारखी तयार होते। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि शेअर करा। आता ग्रेव्हीमध्ये आपण थोडं गरम पाणी टाकणार आहोत। आता आपल्याला इथं पातळ ठेवायची की थोडी जाड ठेवायची, त्या पद्धतीने आपण इथं पाणी घालायचं। तुम्हाला जर पातळ ठेवायची असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं, जाड पाहिजेत असेल तर मग थोडं कमी पाणी घालायचं। आणि नंतर आपण आता याला चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि झाकून ठेवूया 10 मिनिट।
याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे मी. आता याला झाकून ठेवते. अगदी 10 मिनिट आपल्याला या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे. आता आपले 10 मिनिट झाले. झाकण काढून बघणार आहोत आपण आपली ग्रेव्ही कशी तयार झाली ती. बघा मस्त अशी तरी आलेली आहे. ग्रेव्ही आपली तयार आहे. आपण याच्यामध्ये गरम पाणी कशामुळे टाकलं, आपल्याला याच्यात रंग बदलू नये भाजीचा, म्हणून आपण याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे तरी येते भाजीला आणि स्वाद पण वाढतो भाजीचा, म्हणून इथं गरम पाणीच घालून घ्या. ग्रेव्ही आपली तयार आहे. तर आता आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊया. बघा जास्त गरम ग्रेव्हीमध्ये आपल्याला इथं शेव टाकायची नाही. त्यामुळे काय होईल, मग जी शेव आहे ती अशी नरम होते आणि भाजी खायला मग कशी वेगळीच लागते. म्हणून आपल्याला इथं शेव ही नंतर टाकायची आहे. चटपटीत अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे. दिसायला पण मस्त अशी भारी दिसत आहे. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर. भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घालून घ्या. अगदी दिसायला सुरेख दिसत आहे आणि खायला पण अशी भारी लागते. एकदा बनवून बघा. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईन. धन्यवाद.